हौशे सावकाराकडून तुला ऐकत आणलं, पण तुझ्या दुधाला दर मिळत नाही ग हौशे. आता मी काय करू? पोराला आणि तुला कसं सांभाळू हौशे? मला काय बी सुचत नाही ग हौशे, मला काय बी सुचत नाही. आता मी काय करू हौशे? नाही ग हौशे, आता मी काय करू? बाबा बाबा तुम्ही हे काय करताय? हौशे गाड्या चल पटकन. का काय झालं बाबा बाबा? बाबा बाबा अहो काय करताय बाबा? बाबा काढा, बाबा काढा, हे बाबा काढा, हो बाबा काढा काढा, बाबा काढा, बाबा चला, बाबा चला, चला बाबा चला, चला बाबा. अहो रडू नका बाबा, रडू नका बाबा. मग तुम्ही असं का केलं बाबा? असं का केलं बाबा? तुम्ही काय करू शकत नाही बाळा, मी काय करू शकत नाही. अहो बाबा ही वेळ तुमच्यावरती का आली? मला तुला ऑफिसर करायचं होतं बाबा, ऑफिसर, पण या कर्जामुळे मी काही करू शकत नाही बाबा, काही करू शकत नाही रे. अहो बाबा त्याला आत्महत्या पर्याय नाहीये. मग दुसरं आहे तरी का? अहो कोकणातला शेतकरी आत्महत्या करू शकत नाही. अरे इलाजच नाही रे बाबा. बाबा तुम्ही चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. अहो बाबा कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही माहितीये तुम्हाला? नाही. अहो बाबा हा प्रकल्प बघा केवढा मोठा प्रकल्प आहे. सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा प्रकल्प म्हणजे वाशिष्ठी डेअरी प्रकल्प. हो. अहो या प्रकल्पाच्या माध्यमातून या ग्रामस्थांना रोजगार प्राप्त झालाय. औद्योगिक क्रांती कोकणामध्ये झाले. हो बाबा आपलं दूध आहे ना ते आपण यांना द्यायचं. याच्यावरती ते प्रक्रिया करणार, त्यापासून नवीन नवीन पदार्थ तयार करणार. मग त्याच्यामध्ये दूध असेल, तूप असेल, दही असेल, श्रीखंड असेल, बासुंदी असेल, वेगवेगळे पदार्थ हे तयार करणार आणि कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळणार. रोजगार शेतकऱ्यांसाठी जणू काही एक स्वप्न सिद्धी आहे. स्वप्न? अरे बाबा अहो सावकाराच्या कर्जाची तुम्ही आता चिंता नका करू, आपण कर्जमुक्त होणार. काय म्हणतो बाबा? करत? हो बाबा, पण बाबा तुम्ही आत्महत्या करून फार मोठी चूक करत होतात. हो रे बाबा, खरंच मी चूक करत होतो. आता माझे डोळे उघडले. मी हा वाशिष्ठी डेअरी प्रकल्प माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना दाखवणार आणि सांगणार तुम्ही ही कर्जमुक्त व्हा, इकडे या. मनामनात गोडवा, कणाकणात कोकण, प्रशांत पर्व वाशिष्ठी पर्व.